श्री स्वामी समर्थ. स्वामी बोलतात, अहंकाराने डोळे झाकले की सत्य दिसत नाही. ज्याला स्वतःचं ज्ञान मोठं वाटतं त्याला सत्य कधीच दिसत नाही. एका गावामध्ये 2 मोठे विद्वान ब्राह्मण राहत होते. त्यांना आपल्या ज्ञानाचा खूप अभिमान होता. लोक त्यांचा आदर करत, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत. पण हळूहळू त्यांच्या मनामध्ये एक भावना वाढू लागली. आपल्यासारखं कोणी नाही. एक दिवस त्या गावामध्ये स्वामी समर्थ आले. गावातील काही लोकांनी प्रेमाने त्यांची सेवा केली, पूजा केली. पण त्या विद्वानांना हे मान्य नव्हतं. ते म्हणाले, हे कोण साधू? यांना ना नियम ना मर्यादा, आणि लोक त्यांना नमस्कार करतात. त्यांच्या शब्दामध्ये तिरस्कार होता. स्वामी बोलतात, जेव्हा मनामध्ये अहंकार येतो तेव्हा डोळे उघडे असले तरी सत्य दिसत नाही. त्या विद्वानांनी ठरवलं, आपण यांची परीक्षा घेऊ. त्यांना वाटलं, आपण मोठे आहोत. हे काय साधू आपल्या प्रश्नांना उत्तर देतील? हे कोण साधू? यांना ना नियम ना मर्यादा, आणि लोक त्यांना नमस्कार करतायत. त्यांच्या शब्दामध्ये तिरस्कार होता. स्वामी बोलतात, जेव्हा मनामध्ये अहंकार येतो तेव्हा डोळे उघडे असले तरी सत्य दिसत नाही. त्या विद्वानांनी ठरवलं, आपण यांची परीक्षा घेऊ. त्यांना वाटलं, आपण मोठे आहोत. हे साधू काय उत्तर देणार? दुसऱ्या दिवशी ते सगळे मंदिरात आले. पण त्यांनी स्वामींना नमस्कार केला नाही, दर्शनही घेतले नाही. मनातच योजना तयार होती, आपण अर्धा श्लोक म्हणू. जर त्यांनी उरलेला सांगितला तर मान्य करू. स्वामी शांत बसले होते, पण त्यांना सगळं समजलं होतं. ते अचानक बोलायला लागले. वेद, गीता, उपनिषद एका मागून एक अर्थासह स्पष्ट. ते विद्वान थक्क झाले. त्यांनी जे विचारले नव्हतं ते स्वामी आधीच सांगत होते. त्यांना समजलं, आपण कोणाच्या समोर उभे आहोत. एक क्षणात त्यांचा गर्व तुटला. डोळ्यात पाणी आलं. ते स्वामींच्या चरणी पडले. महाराज, आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. स्वामी बोलतात, चूक झाली तरी चालेल, पण अहंकार सोडून नम्र झाला तर मी तुम्हाला नेहमी आशीर्वाद देतो. त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्य बदललं. ते विद्वान होतेच, पण आता नम्र झाले होते. स्वामी बोलतात, ज्ञान मोठं नाही, नम्रता मोठी आहे. अहंकार माणसाला खाली आणतो आणि नम्रता त्याला उंच नेते. लोक काय बोलतात याकडे पाहू नका.
तुमच्या मनात काय आहे ते पहा. आईसारखे असतात स्वामी. आपण कितीही चुका केल्या तरी ते आपल्याला सोडत नाही. फक्त एकदा मनापासून हाक मारा, ते नक्की धावून येतात. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण यापुढेही असेच स्वामींचे प्रेरणादायी विचार घेऊन येणार आहोत. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा. श्री स्वामी